नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, हे बघा, हे आमचं गाव आणि गावाच्या साईडनं पहा तर गावाच्या खाली मुळा नदी आहे, वरती आंबे धरण आहे आणि हे पहा सह्याद्रीची पर्वतरांग, मस्त डोंगर, निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे। तर दिसतं तर तुम्हाला पण। तर हे पहा आणि हे पहा आमच्याकडं अशी भात शेती राहते। तर कोणी इंद्रायणी, बासमती अशा वेगळ्या प्रकारचे भात लावतात। तर असं भरपूर असं भात पाहण्यासाठी तुम्हाला तर काही भात आता पिवळे पडलेत, तर ते आता त्यांना दाणं आले ती आणि ते आता हाळी भाताती, तर ते आता काढायला येतील। हाळी भात झाले मग घरी भात काढायला येतील। तर पाहू शकता, तर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्या 5 शेततळ्यापाशी शेळ्या पण चरत आहेत। तर पाहू शकता तुम्ही। आणि वरती म्हटलं ना तर वरती तर कोणाची शाळा दिसते पहा, तुम्हाला दाखवतो। तर ती कोणाची शाळा आहे आणि इकडं पुढं गेलं का इकडं पिंपरी आणि नदी पहा। तर ही नदी भरपूर लांबून आजोबापासून आली। तर तर पाहू शकता तुम्ही। तर ह्या नदीनं आमच्या गावाला येढा दिलं आहे पहा। तर असं दिलं येढा आणि सरळ खाली निघाली। तर खाली कुठं गेली तर ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो। तर खाली मुळा डॅम नगरला गेले पार। तर पाहू शकता आणि इथं वरती पाखरू येले, काय पाखरू ते गेला निघून वाटते। तर ते असा वरच्या वर तरंगत आहे, तर त्याचे पण व्हिडिओ घेणार आहे आपण। तर येईलच डबल आपल्या व्हिडिओमध्ये, नाही का। तर असं लांब जातं फिरायला आणि मग फिरून डबल इडं येत आहे। तर आपण ते पाखरू पण पाहणार आहे। आणि मित्रांनो, ह्या पहा जनावरं चरण्यासाठी भरपूर माळ आहे आमच्याकडं आणि त्या तिकडं वरती जनावरात आहे आणि तिकडं पहा मोठी टेकड आहे, तिकडं पण जनावरं चरत आहेत मस्त असे पहा। तर चारा पण भरपूर आहे आमच्याकडं। तर तुम्ही पाहू शकता आमच्या गावाकडचं निसर्गरम्य वातावरण। आणि इकडं पहा नदी दिसते का तुम्हाला? आपण मी बोट केलं, अशी नदी येले असे आणि इकडं तर इथवर दाखवलं तुम्हाला। आणि तिकडं म्हटलं ना का लवाळी आणि ते हरिश्चंद्रगडाचं डोंगर आहेत बरं का। तर हरिश्चंद्रगडाला कसं जातात तर आमच्या गावापासून तुम्हाला माहिती देतो। तर अकोल्याला जर आले ना तुम्ही तर राजूरला यायचं। तर इकडून राजूरला यायचं, राजूरवरून मग खडकी। तर कोणाला जरी विचारलं ना हरिश्चंद्रगड रोड कुठे आहे तर कोणीच सांगेल राजूरला आलो। तर राजूरवरून आलो इकडं यायचं आणि खडकी आमचं गाव आहे। मला जरी विचारलं ना गोरक्ष भांडे मराठी ब्लॉगवाला कुठं राहतोय, तर आमच्या गावातले पोरं सांगतील तुम्हाला। तर माझं इकडं दत्त मंदिरापाशीच घर आहे, थोडंसं पुढं जायला लागतं, लगेच माझं घर लागत आहे। तर कोणी सांगू शकतं। आणि हे पहा असं हे रोड खाली गेलं पहा, तर वाघदरी, पुढं वाघदरी आहे। वाघदरीला टोल नाका आहे। तर टोल नाक्याला जरी विचारलं तरी तुम्हाला हरिश्चंद्रगड सांगतील। तर मग वाघदरीवरून लवाळीला जायचं, लवाळीवरून तर पहा इकडं लवाळी आहे आणि ह्या डोंगराच्याच पोटानं आणि पुढं जायचं। तर पहा सूर्याची किरणं पडल्या ते त्या डोंगरापाशी, तर तुम्हाला पण बघायला भेटेल। आणि त्या पोटानं सरळ पुढं जायचं आणि मग तिकडं टर्न मारायचं, एक वाघ्या लागेल, वाघ्यापासून मग इकडं आंबीतला गेला एक रोड आणि मग एक लेफ्ट साईडला आला तर लेफ्ट साईडनं जायचं। मग तिकडं शेवट टॉक 5 नाही, तर 5 नाहीपासून मग वरती चढायला लागत आहे। पण मग इकडून सोपं आहे जायला हरिश्चंद्रगडाला। आणि इकडून टोलरखिंडीतून म्हणलं ना तर थोडीशी अवघड वाट आहे। ह्या पहा मी बोट केलं आहे,
इकडं टोलर खिंड आहे. तर तिकडून पुण्या जिल्ह्यातून माणसं येतात. तर ते थोडंसं अवघड वाटतं, इकडून जरा सोपं आहे जायला. तर कधी जर आले तर इकडूनच येत जा आणि तुम्हाला मस्त असा निसर्गरम्य वातावरण बघायला भेटेल. इकडं आंबी धरण निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे, ते पण बघायला भेटेल. आणि कोतळ धरण पण निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे, ते पण बघायला भेटेल. आणि तर तुम्ही पाहू शकता. तर इकडून सोप्यात सोपं मार्ग तुम्हाला सांगितलं आहे. आणि नक्की कधी जर आले तर या आणि पहा बरं किती मस्त वातावरण वाटतंय. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि एक सबस्क्राईब द्यायला विसरू नका मित्रांनो. अशाच आपल्या गावाकडच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आपल्या निसर्गरम्य वातावरणात, असा दुर्मिळ भागात ह्याचं किती निसर्गरम्य वातावरण आहे. डोंगर कसं काय आहेत तर बघू शकता तुम्ही. तर भरपूर असं पाहण्यासाठी आहे आपल्याकडं. तर चला इकडेच थांबतो.